बाबांनो कसे आहेत? नमस्कार, मी छान आहे. आपलं नाव? आनंद आहे. मी रमेश विचारे. तर बाबांनो मला आहे ना श्री आर्यादुर्गा देवी मंदिराचं थोडी माहिती भेटेल का? हो मित्रा, जरूर. आणि मला सांगायला पण एकदम आनंद वाटेल. ह्या देवीचं महात्म्य तर सगळ्यांना जगभरात प्रसिद्ध आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात अशी ती माहिती देतो. ही जत्रा म्हणजे मार्गशीर्ष अष्टमीला नेहमी साजरा होणारी ही जत्रा आहे. या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की श्री आर्यादुर्गा देवी ही अंकोला स्थित आहे, परंतु तिथून जो चमत्कार झाला आणि ही इथे कशी आली आणि तिचं देऊळ कसं बांधलं ही मोठी एक आख्यायिका आहे. या देवीचं महत्त्व एवढं आहे की देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला आणि समोर गर्दी दिसते ना, जत्रा चालू झाली 27 पर्यंत ही संध्याकाळी जत्रा संपणार आणि लाखो भाविक अगदी इंदोर, बडोदा, उज्जैन इथपासून लोक शिवाय ग्रामस्थ तर असतात. आजूबाजूचे जे गावं आहेत आमच्या, जसं भू आहे, कोतापूर आहे, बालवली आहे, किंवा ही बालवली गावची पण जत्रा आहे. कारण ती हिची आर्यादुर्गेची जी बहीण आहे नवला देवी, ती तिकडची आहे. ती देवी हिला रात्री भेटण्यासाठी येते आणि ते भेट होते कातळ शिल्पावरती. आता आपण त्यांना कातळ शिल्प म्हणतो, परंतु आमच्या इकडे त्याचा धार्मिक दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत होतो. तिथे एक खड्डा आहे, त्या खड्ड्यातनं पुरसं एक विषारी साप येतो. मग तो गुरव त्या सापाला काढतो, देवीच्या अंगावरनं सोडतो, मग तो साप खाली नाहीसा होतो. असं सगळं लोकांनी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. आताच्या काळात काही असतील, काही काळात ते दिसलं नसेल, कारण गुरव समाज पण त्याच्यासाठी हात घालण्याला हे करतो. कारण आताचं काय, ही लोक सगळे हे असतील, पवित्र असतील वगैरे असं नाही म्हणून त्याची परीक्षा घेत नाहीत, पण लोकांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या परिसरात आदल्या दिवशी म्हणजे जत्रेच्या आदल्या दिवशी ह्या बाकीच्या ज्या वाईट शक्ती त्यांचा बंदोबस्त केला जातो आणि नंतर त्याचं जेवढ्या वाईट शक्तींचं सांत्वन केलं जातं, त्यांना बांदिस्त ठेवलं जातं. म्हणून रात्रभर इथे सगळ्या जंगलातनं काट्याकोट्यातनं लोक येत असतात. त्यांना काही इजा होत नाही, काही अपघात होत नाहीत. हे देवीचं सगळं चमत्कार आहे आणि लोक जे नवस करतात ते नवसाला पावते, म्हणून ही सगळी दिसते ना ती अलॉट गर्दी आहे. अशा ह्या देवीचं महात्म्य आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या देवीचं कातळ शिल्पामुळे ह्या देवी असोळला जे महत्त्व प्राप्त झालं आहे. कातळ शिल्प आजकाल जगाच्या ह्याच्यावरती रेखाटलेलं आहे. कातळ शिल्प म्हणजे एक दगडावरती कोरलेली ती छायाचित्र आहेत आणि काही नक्षे आहेत. ते काय लिपी आहे का काय त्याचं संशोधन चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की ह्या कातळ शिल्पामुळे त्याला जगप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हणून हे दिलेलं आहे. अरे वा. त्याचा पण आम्हाला आणि जोडीला ही आर्यादुर्गा देवी आहेच. म्हणजे आम्ही लोकांना आता म्हणतो कातळ शिल्प बघा आणि आर्यादुर्गा पण बघा आणि तिच्या आशीर्वादाचा लाभ घ्या, हे मी लोकांना आव्हान करतो. पहिला अनुभव ना तुझा? तर मंडळी इथे ना धूप आरत दाखवत आहेत, पण ना अंगावर काटा येतोय. एकदम मंडळ वाटतं, एकदम मस्त वाटतंय. नक्की कधी तुम्हाला चान्स भेटला ना, नक्कीच रत्नागिरीला आहे ना देवी असोळ आहे, तिथे तुम्ही आर्यादुर्गा मंदिरामध्ये नक्की या. अप्रतिम जबरदस्त वाटतंय. आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत इथे आणि आपले व्हिडिओज बघतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसे वाटतात? खूप छान. काय बदल वाटतं? कंटेंट चांगला आहे ना? काय बदलाव काहीच नाही. रॉ कंटेंट मस्त वाटतं आहे ना. धन्यवाद. हीच आपल्या कामाची पोच पावती आहे. आणि आता आम्ही दर्शन घेणार आहोत, आतमध्ये जाणार आहोत. तर बघूया आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटतंय की नाही. प्रयत्न करूया आपण तुमच्यापर्यंत आर्यादुर्गा मंदिराचं दर्शन देण्यासाठी. बघूया आपल्याला नशिबात आहे की नाही. पण मंदिर आहे ना अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे.
मंडळी तुम्ही बघताय ना, हे मंदिर एकदम सुरेख आणि एकदम सुंदर आहे ना, डेकोरेशन केलेलं आहे. कारण की शब्दच येत नाही आहे बोलायला, कारण की एवढं सुंदर आहे. आणि हे जे काम तुम्हाला दिसतं ना, हे जुन्यातलं आहे काम. बरेच भाविक येतात दर्शनासाठी आणि सर्वांची मनोकामना आहे ना नक्कीच पूर्ण होते. ही सेम मूर्ती आर्यादुर्गीची आहे. नवरात्र, यात्रा आणि दिवाळी या दिवशी फक्त ते देवीला सोन्याची आणि चांदीची रुपये लागले जातात. आणि त्या दिवशी कधी आलात तर तुम्हाला या प्रकारे दर्शन मिळेल. अरे वा, हुबे आहे ना? हा, उभे हुबे आहे. थोडासा फरक आहे, हां हां. बाकी उभे. पण ज्यांनी पण खरोखर काढलं आहे त्यांचं नाव संतोष लिंगायत कुवेशी. त्यांनी मंदिराचा कलर काम केला. मस्त मस्त, एक नंबर. त्यासाठी त्यांना मनातून थम्सअप करतो. एक नंबर. सचिनला विचारतो आजचा अनुभव कसा आहे, कारण की माझा पहिलाच अनुभव आहे जत्रेचा. एक नंबर. तुझा पण अनुभव पहिलाच आहे ना? कसं वाटलं? खूपच वेगळा, म्हणजे खूपच वेगळा आणि खूपच चांगला अनुभव आहे ॲक्च्युली माझ्यासाठी आज. मी एवढं खूपच अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. मी अजिबात एक्सपेक्ट केली नव्हती जत्रा. आणि देवीचं दर्शनही खूप उत्तम प्रकारे झालं सुनीलमुळे. प्लस आता अजून जत्रा एन्जॉय करायची बाकी आहे, सो आपण एन्जॉय करूया जत्रा. लेट्स मीट. आहे ना? पण भारी वाटतंय ना? खूप भारी वाटतं ॲक्च्युली, खूप भारी वाटतंय. मुंबईला बघायला भेटेल का? मुंबईला जत्रा असेल, बट हे असं तरी मला वाटत नाही नसेल का. ते पण आपल्या गावी. बोलतोय ना, अजून खूप काही बघायचं बाकी आहे. अजून वेगळा अनुभव घेऊया. आम्ही यात्रेला आलो, दरवर्षी येतो यात्रेला. कुठून आलात तुम्ही यात्रेला? मी आता देवेश्वर गावातून, मी गावचाच रहिवासी आहे. हां. आणि मी दरवर्षी येतोच यात्रेला, आहे ना? दर्शन घेतो. हां, हां. मला पण समाधान होते. मस्त ना? आपले व्हिडिओ तुम्ही बघता असं तुम्ही सांगितलात, हो. कसे वाटतात? फार छान वाटतं. मस्त वाटतात ना? हो. आहे ना? हे पण बाबा आहेत ना, आपले व्हिडिओ बघतात. बाबांनो कसे वाटतात व्हिडिओ? एकदम मस्त व्हिडिओ आहेत तुमचे. एकदम कोकणात एकदम असा व्हिडिओ आम्ही कधीच पाहिलेला नाही. असे व्हिडिओ आम्हाला बघायला खूप आवडतात. आहे ना? हो हो. आणि माझे मित्र सहकारी सर्वच म्हणतात, अहो ते बघा आपले व्हिडिओवाले आले, त्यांना भेटूया. म्हणून तुम्हाला बाकीचे लोक पण आता भेटत आहेत. देवीच्या कृपेने योगायोगाने आपण एकत्र भेटलो. होय होय. समाधान वाटलं जरा. होय होय. हो. काय व्हिडिओमध्ये काय बदलाव वगैरे काय? असं काही वाटतच नाही, कारण तुम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवताना आम्ही तुमचे व्हिडिओ बघून एकदम खुश आहोत. आहे ना? हो, हो. धन्यवाद. हो. आणि हा इथे माझा भाऊ आहे. काय म्हणतो बाबा बाकी? मुंबईला आता परत कधी? 30 तारीख. 30 तारखेला. आणि सहपरिवार सहकुटुंबावर आले आहेत. चल येऊ. चला. चल चला बाबांनो. चला येतो. हां.
ही आर्यादुर्गा देवीचं मंदिर तिकडे आहे आणि आपण थोडं पुढे आलोत. इथे शिलालेख आहे. तर इथे प्रचंड मंडळी आहे ना इथे उभे आहेत आणि इथे भाऊ आहेत. भाऊ आपलं नाव? श्रीकांत बागा, तुम्ही मूळचे कुठले? भालावले. भालावलीमधले. तर भाऊ इथे खूप मंडळी इथे बसलेले आहेत, आशेने बसले की काय म्हणजे इथे काय आता होणार आहे थोड्या मिनिटानंतर. नमस्कार. आमची भालावलीची ग्रामदेवता हां हां श्री नवदुर्गा माता, ही तिची बहीण आर्यादुर्गा माता देवी असो वासेने तिची भेट घेण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी येते. या ठिकाणी हा जो आपल्यासमोर शिलालेख दिसतो त्याला चौक असं म्हणतात, काही लोक मान असं म्हणतात. तर या ठिकाणी ती येते. ती येण्यापूर्वी ही जी भेट घडते ती सप्तमीला देवी निघून अष्टमीला मध्यरात्र असली पाहिजे. मार्गशीर्ष वद्य अष्टमीच्या मध्यरात्रीला ह्या देवीची भेट घेतली जाते. मग यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नवदुर्गा मंदिरामध्ये भालावली वरची गोरवलीचं नवदुर्गा मंदिर आहे. त्या नवदुर्गा मंदिरामध्ये त्या देवीला रोपं लावली जातात, ती सजवली जाते आणि त्यानंतर मग सायंकाळी ती देवी तिथून पालखीने श्री खांबोबा म्हणजे तिचे भाऊ असे जे समजले जातात, स्वामी समर्थांचे ते भक्त होते, त्यांचे पादुकाही त्या ठिकाणी आहेत. श्री स्वामी समर्थ खांब ब्राह्मण असं त्या ठिकाणाला म्हटलेलं आहे. आता हल्ली त्याला श्री खांबेश्वर मंदिर भालावली पिशेदवाडी असंही म्हणतात. त्या ठिकाणी ते आपला भाऊ त्याला भेटते, तिथे आसनस्थ होते. त्यानंतर मग त्या ठिकाणी परत नैवेद्य वगैरे होतो, जे पालखीसोबत सगळे भक्तगण असतात त्या सगळ्यांना महाप्रसाद होतो. हा सगळ्यांना महाप्रसाद झाल्यानंतर त्या ठिकाणी गाराणी असतील, नवस असतील ते पेरले जातात. त्याच्यानंतर त्या नवस गाराण्यांमध्ये खिरापत वगैरे केली जाते, ती सगळ्यांना प्रसाद म्हणून दिला जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग परत पालखीने श्री नवदुर्गा माता आर्यादुर्गा मंदिराकडे देवीची घाटी म्हणतात, भालावली ते आर्यादुर्गा मंदिर इथे येणारी जी देवीची घाटी आहे तिने या चौकापर्यंत येते. या चौकापर्यंत श्री नवदुर्गा देवी आल्यानंतर या ठिकाणी इथे ती परत आसनस्थ होते आणि परंपरेप्रमाणे अजूनही घोंगडीवरतीच तिला आसनस्थ केलं जातं. आणि या ठिकाणी असं वैशिष्ट्य आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की या देवीचा चमत्कार 2 पिढ्यांमध्ये एका पिढीला 2 वेळा तरी दिसतो असं म्हणतात. तो महत्त्वाचा म्हणजे असा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त विषारी प्राणी जो समजला जातो, साप या जातीमध्ये जास्तीत जास्त विषारी प्राणी म्हणजे पुरसं. हा या ठिकाणी जर आपण बघितलं समोर जो पाषाण दिसतो त्या पाषाणाच्या खाली जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये असतो. आणि या ठिकाणी जो त्या देवीचा त्यावेळेचा पुजारी असतो, पुजारी गुरु असतो, तर तो त्यावेळेला त्या पाषाणातून आपल्या हाताने घेतो आणि त्या देवीसमोर त्याला ठेवतो. देवीचं ते दर्शन घेतो आणि देवीसमोरच ते राहतं. एवढ्या गर्दीमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, दगाफटका होत नाही, कोणाला विषबाधाही होत नाही, तिथे कोणाला दंशी करत नाही. या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. यापूर्वीच्या 4-5 वर्षापूर्वीच या ठिकाणी ते निघालेलं होतं आणि सगळ्यांनी ते बघितलेलं आहे. आणि हा या स्थानाचा महिमा आहे आणि म्हणून या ठिकाणी भेटीच्या अगोदर इथे ते स्थानापन्न होते. हे स्थानापन्न झाल्यानंतर देवी असोळचे जे ग्रामस्थ आहेत, जे भक्तगण आहेत, त्यातले खोत आहेत, मानकरी आहेत, हे सगळे मिळून इथून त्या नवदुर्गा देवीला परत आर्यादुर्गा देवीच्या भेटीसाठी घेऊन जातात. आणि त्यानंतर मग भालावलीतले जे सगळे भक्तगण त्या पालखीसोबत आलेले असतात ते आर्यादुर्गा मंदिरामध्ये जातात. अशा प्रकारचा जो सोहळा आहे तो आजच्या दिवसाचा असतो. मग दुसऱ्या दिवशी परत ही संपूर्ण यात्रा भरते. त्याच्यानंतर देवीचा महाप्रसाद होतो आणि त्याच्यानंतर मग परत श्री नवदुर्गा देवी ही परत भालावलीला जाण्यासाठी निघते. किती वर्षापासून प्रथा आहे ही? मला तरी वाटतं ही खूप जुनी परंपरा आहे. अशी वर्ष वगैरे काय सांगता येणार नाही, पण जर आपण ग्रंथांचा जर आधार घेतला तर आर्यादुर्गा या ठिकाणी ज्या वेळेला प्रगट झाली तो महिमा खूप वेगळा आहे. ते तुम्हाला देवेश्वरचे ग्रामस्थ सांगते. त्या वेळेपासून आस्था गायत आहे आणि शतकानुशतका इथे चालू आहे.
पाटील पहिल्यांदा असं आहे ना रम्य दृश्य बघतोय की पालखीला जास्त प्रमाणामध्ये फटाके फोडले जातात. जवळ येते पालखी, इथे तुम्ही बघू शकता. अरे वाह, अप्रतिम. हे बघा, ही मशाल आहे, ही दाखवली जाते आणि समोर पण आहे ना देवी येते, तिथे पण मशाल दाखवली जाते. तर ही पहिले लाईट नसायची आहे ना. वाह, पालखी आली, पालखी आली. किती जोरामध्ये पब्लिक आली आतमध्ये, कळलंच नाही.
दर्शनाला येणारे येऊन जात. खाली तो आपण नाही नेणार. Hey!
बसून घ्या. दोन मिनिटं मित्र. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. असा बसायचा लोक काय पडून दे साडी अशी साडी चालून दे तुझं चालू ठेव तुझं चालू ठेव फक्त आम्हाला पाठवून दे युट्यूबवर रामदास करतोय ना
खाली सांभाळून जल्दी हळूहळू सावकाश सावकाश आता फोटो काढा चला हो चला Hey,
आता आहे ना पालखी येणार आहे, पण मगाशी तुम्ही बघितलं आहे ना सर्व मंडळी आहे ना सर्कल करून नाचत होते, दांडियासारखं करत होते, त्याला दिंडी म्हणतात. आता पालखी येते, आता दर्शन घ्यायचं.
दर्शनाला आतमध्ये जात आहेत. देवीचं दर्शन घेणार आता. सकाळी किती वाजता चालू होतं प्रसाद चालू? सकाळी आम्ही साधारणतः 11 वाजेपासून चालू करतो. 11 वाजता चालू होतं. हे आमचा मराठा मंडळातर्फे आम्ही ठेवलेलं आहे. आहे ना? प्रत्येक वर्षी जे आहे अशी आम्ही उपक्रम राबवत असतो. हां हां हां. आणि संपूर्ण गाव जे आहे त्याचं व्यवस्थित प्रतिसाद घेत असतो. मस्त. आणि आताच मी जस्ट आहे ना प्रसाद खाल्ला, एक नंबर बनलेला आहे. आणि मंडळी बघा ना, भरपूर लांबपर्यंत रांग आहे. इकडेच आहे. नमस्कार. मराठा समाज हितवर्धक मंडळ देवी असोल मुंबई, देवीचा महाप्रसाद मस्त चांगल्या प्रकारे आहे ना इथे मॅनेज केलेलं आहे. प्रसाद पण मस्त अप्रतिम बनवलेला आहे. पाण्याची बॉटल पण आहे. अरेंजमेंट साठी बिग थम्सअप. काय म्हणताय, बरं आहे ना? एक नंबर मंदिरामध्ये. होय होय बघितलं तुम्हाला होय. ड्रो घेतलाय, शॉट घेतलाय. बोट घेतला. होय होय होय.
मंदिराच्या परिसरमध्ये आहे ना भाविक जास्त प्रमाणामध्ये आहे. काही लोक दर्शनासाठी उभे आहेत, काही लोक महाप्रसादासाठी आहे ना उभे आहेत. हे बघून खूप मस्त वाटलं. पण ह्याच्या मागे आहे ना तेव्हा इथे तुम्ही बघू शकता बरेच मंडळी आले आहेत. हो आणि बघा हा प्रसाद आहे. तर ह्याच्या मागे जे करतात ते तुम्हाला आता दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता आज श्री आर्या दुर्गा देवीचं मंदिराचा जो महाप्रसाद असतो ना तर आपले हे करतायत. प्रचंड मेहनत घेत आहेत कारण की आज लाखो भाविक बाहेरून येत आहेत, शहराकडून येत आहेत, गावाकडून येत आहेत आणि यांची काम करायची पद्धत बघा अप्रतिम. जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की आहे ना. आणि आमचे उपाध्यक्ष सुद्धा स्वतः हातभार लावत आहेत. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे म्हणजे गावाची जत्रा एवढी मोठी असते, अगदी कार्यकर्त्यांपासून अध्यक्षांपासून सगळे कामाला लागतात. आणि असंच पाहिजे, आपण स्वतः उतरायला पाहिजे. म्हणजे देवीच्या वरती एवढी निस्सीम भक्ती आणि आम्हाला देवीने एवढं दिलेलं आहे आणि देवा नवसाला पावणारी देवी आहे म्हणून अशी अलोट गर्दी येत असते. आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या, देवीच्या प्रसादाचा लाभ घ्या आणि त्या देवी आसोळला पावन करा. काही मंडळी तिकडे आहेत, काही मंडळी इकडे आहेत आणि ते पॅकिंग चांगल्या प्रकारे करतायत. मस्त. किती वाजता आलायत? सकाळी 6 वाजता. 6 वाजता चालू आहे. होय ना. येणारे यात्रे दिवशी आपले भक्त असतात. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा देता आम्हाला तुमची
देवीची सेवा करायचं तर मोका मिळतो. आणि घरावरून सेवा आणि केली, व्यवस्थित धंदा झाला. हे देवीचं सर्वात मोठं मान आहे, प्रसाद आहे. ओके ओके, धन्यवाद. लोकांनी पण सेवा केली, प्रवाशांनी मत केली. आमच्या इकडचा त्याचा एकदम सगळ्या आणि सगळ्या सर्वात महत्वाचं दरवर्षी जे येतात हो. त्यापेक्षा तुम्ही वेगळं वाटतं. माझी इकडची शेवटचं वर्ष आहे त्याला हो अरे वा भावानो आपलं नाव पुढच्या हर्डीकर प्रमोद हर्डीकर प्रमोद अडीकर. तर हे बाबा आहेत, हे एस टी मध्ये पुढच्या वर्षी आहे. कार्यरत आहे. त्या बाबांनी आहे ना मस्त काम केलंय, कारण की आज एस टीचा संप आहे तरी सुद्धा आज देवीच्या यात्रेसाठी मस्त सेवा दिलेली आहे. या बाबांनी आणि ते दुसरे कोळेकर म्हणून होते, हा, तर त्यांनी पण मस्त सहकार्य केलेलं आहे. आणि आज यंदा यांचं शेवटचं वर्ष आहे, हो रिटायरमेंट आहे ना? निवृत्ती होणार तुम्ही. तर पुढील वाटचालीसाठी अभिनंदन. पुढचं आयुष्य चांगलं आनंदित जावं. देवीच्या कृपेने सगळं सेवा दिली. होय. ड्रेस घेता. हो काल रात्रीपासून कंटिन्यू आणि ह्या वयामध्ये पण तुम्ही एवढं चांगलं काम करताय, तिथे आशीर्वाद आहे. ओके, या. चला. पालखी आता निघालेली आहे मांडावर. मांडावर जाणार ना, होय ना? तर आता पालखी निघालेली आहे.
आता देवी आपल्या घरी निघून जाते, म्हणजे भालावली गावात ते आता आपले देवेश्वरचे भक्तगण त्यांच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवणार. ओके, मग आता जाकादेवी मंदिरात जाणार, जाकादेवीला भेटणार, आणखी मार्गस्थ होणार. अरे वा. आणि सर्व मंडळी मस्त की आहे ना, नाचत आहेत, हे बघायला भारी वाटतंय, एक नंबर वाटतं एकदम. ही मजा आहे ना तुम्हाला पुढच्या वर्षी आजमावायला नक्कीच भेटेल, पण तुम्हाला आर्या दुर्गा देवी मंदिराला यावं लागेल.
आपले व्हिडिओ बघतात हे आणि रायगडवरून आलेत ना? रायगडवरून आलेले आहेत. नाव कसं भावा? नाव कसं? नाव साहिल. साहिल काय? बालेराव. धन्यवाद भावा. मस्त चॅनल. तुम्ही मागे
तर बाबांनो आता आपण इथपर्यंतच येणार ना? हो, ही देवी आम्ही त्या पालखीत बसवणार. हा. मग ते लोक आपल्या भालावली गावात घेऊन जाणार. ओके, म्हणजे भालावलीवाल्याची जी मंडळी आहेत हो. म्हणजे पिशेदी मधले पिशेदीवाले. ते घेऊन जाणार आता. हो, हो. पालखीत बसवून देवीला घेऊन जाणार. म्हणजे तुम्ही इथपर्यंतच येणार आम्ही फक्त? पालखीत बसवणार आणि आम्ही निघून जाणार. आहे. पाठीमागे आम्ही एक आमचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही एकदा देवीला पालखीत बसवली नंतर मागे बघत काय मागे वळून बघत नाही. मार्ग तुम्ही सरळ जाता. तर मंडळी तुम्ही इथे समोर बघताय ना, इथे भालावली मधले मंडळी आहेत आणि भालावली ना, हा. तर मंडळी तुम्ही ते समोर बघताय ना, इथे भालावली गावातले मंडळी आहेत आणि इथे आहेत देवी असोळचे. आणि आता देवी आता या पालखीमध्ये बसवणार आहे आणि त्याच्यानंतर मागे वळून बघणार नाही. फिरव तिकडून त्या वरती बघ, वरती बघ, वरती बघ. छत्री बघ, छत्री. कोण आहे? ते बंद आहे का? छत्री लावली. मागे ना जरा छत्री बसवलं काम जरा हे बघ. बसून घ्या. हे उशे लाव. पैसे ठेवले चरणाजवळ ठेवा. आणि आता पालखी चालली आहे भालावलीला. हे देवा सर्वांचं दुःख आहे ते दूर कर आणि सुख आण सर्वांच्या घरामध्ये, हीच प्रार्थना करतो. आणि देवी असोळची मंडळी जसं त्यांनी सांगितलंय की मागे वळून बघत नाही, तर सर्व मंडळी आता पुढे चालले आहेत. सरळ त्यांची माणं आहे त्या साईडला. होय, पहिलंच वर्ष आपलं आहे. आपल्याला एवढं आर्यादुर्ग देवीचं एवढं जवळून दर्शन भेटलंय. दोन मिनिट. हार काढूया. खाली तू खाली. बसले. तर आता पालखी चालली आहे भालावलीला. आणि जसं सांगितलं होतं की देवी असोळची जी मंडळी आहेत ते आता मंदिराजवळ चालले आहेत आणि मागे वळून बघत नाही, अशी ही प्रथा आहे. आता भालावलीला जाणार ना? हा, भालावली. पिशेदीमध्ये. पिशेदीमधून वरची गुरुवाडीमध्ये हो, नवदुर्गा मंदिरमध्ये. नवदुर्गा मंदिरामध्ये. संध्याकाळी आरती वगैरे असणार? हो, सगळं देतो वगैरे आहे ना. धन्यवाद.